छत्रपती संभाजीनगर शहरात बुधवारी सकाळी भीषण आग लागली। या आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे। छत्रपती संभाजीनगरातील छावणी परिसरात असणाऱ्या टेलरच्या दुकानाला पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली। या अग्नितांडवात 2 पुरुष, 3 महिला आणि 2 मुलांचा गुदमरून मृत्यू झाला। या आगीत संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं। आगीमुळे धुराचे प्रचंड लोट छावणी परिसरात निर्माण झाले होते। जैन मंदिराच्या शेजारी असणाऱ्या दुमजली घरात ही आग लागली। या घरातील पहिल्या मजल्यावर पहाटे गाढ झोपेत असणाऱ्या लोकांना खाली उतरण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे गुदमरून 7 जणांचा मृत्यू झाला। आगीचे वृत्त समजताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या। अग्निशमन दलाने आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे। घरात असणाऱ्या लोकांचा शोध घेतला जात आहे। त्यात मृत्यू झालेल्या 7 जणांशिवाय एक जण मिसिंग आहे, त्याचा शोध घेतला जात आहे। आगीत 2 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर 5 जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे। आगीत संपूर्ण कुटुंबातील लोकांचा मृत्यू झाला असून यामुळे या कुटुंबातील अंत्यविधी करण्यासाठी घरातील कोणीच राहिले नाही। आगीत घरातील संपूर्ण सामान जळून खाक झाले। दरम्यान ही आग कशामुळे लागली त्याचे कारण समजू शकले नाही। पंचनामा करून मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। घटनास्थळी पोलीस आयुक्तांनी पाहणी केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या अग्नितांडवामुळे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले। कोणाच्या चुकीमुळे 7 लोकांचा मृत्यू झाला त्याची चौकशी झाली पाहिजे असे त्यांनी म्हटले। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी उशिरा आल्या, त्यांच्याकडे टॉर्च नव्हत्या, इतर साहित्य नव्हते असे आरोप खासदार जलील यांनी केले आहे।